के जे केमिस्ट्री अकॅडमी. आज आपण चालू करत आहोत सॉलिड स्टेट युनिट नंबर 1. म्हणजेच आज चालू करत आहोत आपण आपला चॅप्टर नंबर 1. चॅप्टर नंबर 1 काय आहे? सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट. आणि हा आपला किती मार्क्सचा चॅप्टर आहे? 4 मार्क्सचा चॅप्टर आहे. सॉलिड स्टेट किती मार्क्सचा चॅप्टर आहे? 4 मार्क्सचा चॅप्टर आहे. तर सॉलिड स्टेट बनवण्यासाठी जसं सॉलिड आहे, सॉलिड स्टेट आहे, तर आपले 3 प्रकारचे स्टेट असतात. एक आहे सॉलिड, एक आहे लिक्विड आणि दुसरा आहे गॅस. आपल्याला बघायचं आहे सॉलिड. आता एखादी जो पार्टिकल्स आहे, काय आपला पार्टिकल्स, मला एखादी सपोज मला बनवायची एखादी वस्तू आहे, तर वस्तू बनवण्यासाठी काय लागले असतील? बारीक बारीक पार्टिकल्स लागले असतील, स्मॉल स्मॉल पार्टिकल्स लागले असतील, बरोबर. म्हणजे जसं तुम्ही बसलेले आहात बेंच किंवा चेअरवर बसलेले असाल, बेंचवर बसलेले असाल, बेडवर बसलेले असाल, ते बनवण्यासाठी पण आपल्याला काय करावे लागले असतील? पहिले झाडे तोडावे लागले असतील, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेस करण्यात आली आणि त्याच्यानंतर तुम्ही आरामात बसू शकत आहात, बरोबर आहे. म्हणजे ते पण स्मॉल स्मॉल पार्टिकलपासूनच काय झालेले आहेत? बनलेले आहेत. तर असे स्मॉल पार्टिकल, जो स्मॉलेस्ट पार्टिकल असतो त्यालाच म्हणतात ॲटम. त्यालाच काय म्हणतात? ॲटम. किंवा यालाच म्हणतात आयन. त्यालाच काय म्हणतात? ॲटम्स किंवा आयन्स. म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल जो तुमच्या कंपाऊंड्स आहे त्यालाच म्हणतो आपण ॲटम किंवा आयन्स. त्याच्यानंतर आहे मॅटर. काय आहे? मॅटर. तर मॅटर म्हणजे त्याच्यानंतर आहे मॅटर. तर मॅटर म्हणजे समजून घ्या कसं आहे बघा. मॅटर बनवण्यासाठी आता तुम्ही बसलेला आहात कुठं नाही कुठं, तर तुम्हाला काहीतरी काय आहे? शेप आहे. कोणी मोठे आहेत, कोणी बारीक आहे, कोणी उंच आहे, कोणी लहान आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय आहे? शेप. म्हणजे मॅटरला पण काय असतो? शेप. याला काय असतो? शेप. नंतर तुम्ही जिथं बसल्यात, तुम्ही कुठतरी बसल्यात, म्हणजे तुम्ही तेवढी जागा काय केली आहे? ऑक्युपाय केली आहे. ज्या जागेवर तुम्ही बसलेले आहात याचा अर्थ ते जागा तुम्ही काय केली आहे? ऑक्युपाय केली आहे. तुम्ही बसलेल्या ठिकाणी दुसरा बसेल का? नाही. कारण की तुम्ही ऑलरेडी तिथं बसलेले आहात, तर तिथं बसू शकणार नाही. त्याला तुमच्या साईडला बसावे लागेल, नाहीतर मग दुसऱ्या याच्यावर बसावं लागेल. पण तुम्ही उठल्यावर तो बसू शकतो, पण जोपर्यंत तुम्ही बसलेले आहात तोपर्यंत तुम्ही तिथं दुसरा बसू शकत नाही. म्हणजे तुम्ही ती जागा काय केली आहे? ऑक्युपाय केली आहे. म्हणजे तुम्हाला काय आहे? एरिया. काय आहे? एरिया. म्हणजेच जो मॅटर आहे, मॅटरला पण काय असतो? एक स्पेसिफिक एरिया असतो, स्पेसिफिक शेप असतो. शेप बरोबर आहे. स्पेसिफिक काय असतो? एरिया असतो. स्पेसिफिक काय असतो? शेप असतो. जर आपल्याला मॅटरची डेफिनेशन लिहायची आहे तर आपण काय लिहू शकतो? मॅटर इज डिफाइंड ॲज defined as नंतर कॉमा, नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा, it occupied definite याला काय आहे? शेप. नंतर डेफिनाइट काय आहे? व्हॉल्यूम. डेफिनाइट एरिया आहे आणि डेफिनाइट व्हॉल्यूम पण आहे. एरिया अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. म्हणजे मॅटर आपण कशाला म्हणू? आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. म्हणजे मॅटरचे डेफिनेशन आपण असं लिहू शकतो. म्हणजेच मॅटर इज डिफाईन्ड ॲज, काय लिहू शकतो? मॅटर इज डिफाईन्ड ॲज, ज्याला काय असतो? शेप असतो, ज्याला एरिया असतो आणि ज्याला काय असतो? व्हॉल्यूम असतो. ज्याला काय असतो? व्हॉल्यूम असतो. जशी तुमची रूम आहे, ज्या रूममध्ये बसलेले आहात ती स्क्वेअर असेल नाहीतर रेक्टँगल असेल. तुम्ही ज्या क्लासरूममध्ये बसलेला असाल ती क्लासरूम बघाल, कधी स्क्वेअर याच्यामध्ये राहू शकते, कधी रेक्टँगल राहू शकते, बरोबर आहे. म्हणजे त्याला व्हॉल्यूम आहे. इन जनरल शेप असतो, एरिया असतो आणि काय असतो? व्हॉल्यूम असतो. आपण डेफिनेशन काय लिहू शकतो? मॅटर इज डिफाईन्ड ॲज इट ऑक्युपाईड डेफिनाइट शेप, ज्याला शेप आहे, डेफिनाइट एरिया आणि डेफिनाइट काय आहे? व्हॉल्यूम आहे. डेफिनाइट काय आहे? व्हॉल्यूम. जर आपण एखादी ॲटमची डेफिनेशन आपण मगाशी लिहिली नाही, आपण लिहून घेऊ. मग ॲटम काय होईल बघा.
ॲटम काय होऊन जाईल, जर ॲटमची आपल्याला लिहायची आहे तर ॲटम काय होऊन जाईल, द स्मॉलेस्ट unit of particle, the smallest unit of particle is called as atom, is called as an atom. बरोबर. म्हणजेच आपण काय म्हणतो, जो तुमचा पार्टिकल जो भी तुम्हाला बनवायचा आहे, किंवा तुम्ही इथे सबस्टन्स पण लिहू शकता, जो भी तुमचा सबस्टन्स, द स्मॉलेस्ट युनिट ऑफ सबस्टन्स, पार्टिकल नाही सबस्टन्स पाहिजे, द स्मॉलेस्ट युनिट ऑफ सबस्टन्स म्हणजे जो भी तुमचा सबस्टन्स आहे त्याचा काय होईल, स्मॉलेस्ट युनिट, सर्वात बारीक. जे तुमचे टीचर जर चॉकने लिहित असतील तर चॉक तर पेक्षा छोटा, त्याचे बारीक बारीक पार्टिकल्स आहेत तर ते खूप स्मॉल झाले, म्हणजे द स्मॉलेस्ट युनिट ऑफ सबस्टन्स किंवा पार्टिकल इज कॉल्ड ॲज ॲटम, त्याला काय म्हणतो, ॲटम. आणि जेव्हा ॲटम्स कंबाईन होतात, जेव्हा काय कंबाईन होतात ॲटम्स, तेव्हाच काय बनतो आपला मॉलिक्यूल, काय बनतो मॉलिक्यूल. जर आपल्याला मॉलिक्यूलची डेफिनेशन लिहायची आहे, मॉलिक्यूल आणि दुसरा आहे सपोज आपला कंपाऊंड. पहिला आहे मॉलिक्यूल आणि या साईडला लिहू आपण कंपाऊंड. पहिला आहे मॉलिक्यूल आणि दुसरा आहे कंपाऊंड. या दोघांमध्ये फरक काय आहे, तर जे आपले मॉलिक्यूल असतात, मॉलिक्यूलमध्ये आपण सेम एलिमेंट घेतो, काय घेतो, सेम एलिमेंट, ॲडिशन करतो कोणाची, सेम एलिमेंट्सची, कशामध्ये, मॉलिक्यूलमध्ये. आणि कंपाऊंडमध्ये पाहिजेत आपल्याला डिफरंट एलिमेंट, काय पाहिजे, डिफरंट एलिमेंट्स, म्हणजे सारखे एलिमेंट्स नाही पाहिजे, म्हणजेच पाहिजे डिफरंट एलिमेंट्स. आपण डेफिनेशन काय लिहू शकतो, द ॲडिशन ऑर कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स. इथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त चालतील, इथं काय लिहू शकतो, द ॲडिशन ऑफ 2 or more एलिमेंट, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पाहिजे, किती, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स पाहिजे, त्याला काय म्हणू आपण, कंपाऊंड. पण एलिमेंट्समध्ये आपल्याला 2 एलिमेंट पाहिजे आणि ते काय पाहिजे, सेम पाहिजे, किती एलिमेंट, 2 एलिमेंट, आणि ते दोन्ही एलिमेंट काय पाहिजे आपले, सेम पाहिजे. मग आपण काय लिहू शकतो, द ॲडिशन ऑफ 2 सेम एलिमेंट, म्हणजे 2 सेम एलिमेंट वापरायचे आहे, म्हणजे द ॲडिशन ऑफ 2 सेम एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज मॉलिक्यूल. आणि द ॲडिशन ऑफ 2 or more than 2 एलिमेंट किंवा द ॲडिशन ऑफ 2 डिफरंट एलिमेंट्स, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पण राहू शकतात, त्याला काय म्हणू शकतो, कंपाऊंड. जर एक्झाम्पल आपण घेतलं, काय घेऊ, एक्झाम्पल, सपोज एक्झाम्पल घेतलं आपण, तर बघा एक्झाम्पलमध्ये मी इथे एक्झाम्पल घेत आहे, एक्झाम्पलमध्ये घेऊ आपण, तर घेतला H प्लस H, काय घेतला, हा एक H आणि हा एक H, काय बनवेल, H2 बनवेल. जर मी घेतला Cl प्लस Cl, काय बनवेल, Cl2. बघा इथं आपण 2 वेगवेगळे एलिमेंट घेतले आहो का, नाही, हा पण हायड्रोजनच आहे, हा पण हायड्रोजनच आहे, काय बनवला, हायड्रोजन, H2, 1 + 1 काय होईल, 2, म्हणून 2 लिहिले. नंतर इथं बघा क्लोरीन प्लस क्लोरीन, काय बनवला, Cl2, म्हणजे आपण काय घेतला, 2 सेम एलिमेंट घेतले, वेगळे घेतले का, नाही. इथं ॲडिशन करायसाठी बघा सेम घेतले, इथं सेम घेतले, म्हणजेच जर आपण 2 सेम एलिमेंट घेत असू तर काय बनेल, मॉलिक्यूल, काय बनेल, मॉलिक्यूल. पण इथं जर एक्झाम्पल घेतला आपण, एक्झाम्पलमध्ये मी काय करत आहे, H प्लस Cl घेत आहे, काय बनवेल, HCl, काय बनवेल, HCl. H प्लस Cl घेतला तर काय बनवेल, HCl, म्हणजे हा H प्लस Cl, हायड्रोजन वेगळा झाला आणि Cl काय झाला, वेगळा झाला, सारखे झाले का, नाही, म्हणजे हा काय झाला आपला मॉलिक्यूल, हा काय झाला मॉलिक्यूल. अजून जर घेतला आपण तर Na प्लस Cl, जो आपण घरी खातो, NaCl सॉल्ट, म्हणजे इथं काय होईल, NaCl, म्हणजे काय बनवेल, NaCl. म्हणजे जर 2 सेम एलिमेंट असतील तर काय बनेल, मॉलिक्यूल, आणि 2 डिफरंट एलिमेंट असतील तर काय बनेल आपला कंपाऊंड. 2 पेक्षा जास्त, जसं आपण लिहू शकतो C प्लस O2, 2 पेक्षा जास्त आहे, काय बनवेल, CO2, कार्बन डायऑक्साईड गॅस.
तर हा एक कार्बन आहे पण दोन काय आहेत, ऑक्सिजन आहेत. एक कार्बन आहे पण दोन काय आहेत, ऑक्सिजन आहेत. टोटल किती झाले, 3 झाले. म्हणजे 2 पेक्षा काय झाले, जास्त झाले. तर हा काय झाला, CO2, म्हणजे हा झाला आपला कंपाऊंड. आपण आज पूर्ण बेसिक पार्ट घेतलेला, बाकी नेक्स्ट क्लासला बघू.